श्री ज्ञानेश्वरी अध्याय 7. जे बहुता एका अवांतरू, अहंकाराचा भूत संचारू, जाहला म्हणूनी विसरू आत्मबोधाचा. ते वेळी नियमाचे वस्त्र नाठवे, पुढील अधोगतीची लाज नेनवे. आणि करितात जे न करावे वेधू म्हणे. पाहे पा शरीराचिया गावा, जया लागी आले पांडवा. तो कार्यार्थू आघवा सांडूनिया, इंद्रिय ग्रामीचे राजबिदी. अहम ममतेचिया जल्पवादी, विकारांतराची मांदी मेळवूनिया. दुःख शोकाच्या घाई, मारिलियाची सेची नाही. हे सांगावया कारण काही, जे ग्रासिले माया. मनोनी ते माते चुकले, एक चतुर्विध मज भजले. जिही आत्महित केले ओढते गा, तो पहिला आरतू म्हणीजे. दुसरा जिज्ञासू बोलिजे, तिचा अर्थार्थी जाणीजे. ज्ञानिया चौथा, तेथ आर्त तो आरतीचे निव्याजे. जिज्ञासू तो जाणावया लागी भजे. तिजेनी तेने इच्छिजे अर्थसिद्धी. मग चौथियाच्या ठाई, काहीची करणे नाही. म्हणूनी भक्तू एकुपाही ज्ञानिया जो. जे तया ज्ञानाचे निप्रकाशे, फिटले भेदाभेदांचे कवडसे. मग मीची जाहाला समरसे, आणि भक्तू ही तेवीची. परी आणिकांची ये दिठी नावेक, जैसा स्फटिकूची आभासे उदक. तैसा ज्ञानी नव्हे कौतुक सांगता तो. जैसा वारा का गगनी विरे, मग वारे पण वेगळे नुरे. तेवी भक्त हे पैजन सरे, जरी ऐक्या आला. जरी पवन हालवुनी पाहिजे, तरी गगना वेगळा देखिजे. एरवी गगन तो सहजे, असे जैसे. तैसे शरीरी हन कर्मे, तो भक्त ऐसा गमे. परी अंतर प्रतीती धर्मे, मीची जाहला. आणि ज्ञानाचे नि उजिडलेपणे, मी आत्मा ऐसे तो जाणे. म्हणूनी मीही तैसेची म्हणे, उचंबळला सांता. हा गा जीवा पहिली कडिली खुणे, जो पावो निवावरो जाणे. तो देहाचे निवेगळेपणे, काय वेगळा होय. म्हणूनी आपुलाल्या हिताचे निलोभे, मज आवडे तोही भक्त झोंबे. परिमीची करी वालभे, ऐसा ज्ञानिया एक. पाहे पा दुभतेयाचिया आशा, जगधेनुसी करीतसे फांसा. परी दोरे विन कैसा वत्साचा बळी. का ते तनुमनु प्राणे, ते आणिक काहीची नेने. देखे तया ते म्हणे, हे माय माझी. ते येणे माने अन्यन्य गती, म्हणूनी देनुही तैसीची प्रीती. तया लागी लक्ष्मीपती बोलिले साचे. हे असो मग म्हणितले, जे का तुझ सांगितले. तेही भक्त भले पडियंते आम्हा. परी जाणोनिया माते, जो पाहो विसरला मागवते. जैसे सागरा येऊनी सरिते, मुरडावे ठेले. तैसी अंतःकरण कुहरी जन्मली, जयाची प्रतीती गंगा मज मिनली. तो मी हे काय बोली फार करू. एरवी ज्ञानिया जो म्हणजे, तो चैतन्यची केवळ माझे.
हे न म्हणावे परी काय की जे न बोलणे बोलो. जे तो विषयांची दाट झाडी माझी कामक्रोधांची सांकडी चुकावूनी आला पाडी सद्वासनेचिया. मग साधू संगे सुभटा उजू सत्कर्माचिया वाटा अप्रवृत्तीचा अभांटा डावलूनी आणि जन्मशतांचा वाहतवना तेवीची आसेची आनलेची वाहना. तेत फळ हेतूचा उगाना कवनू चाळी ऐसा शरीर संयोगाची राती माझी धावता साडिया आयती. तव कर्मक्षयाची पाहाती पहांट झाली तैसीच गुरुकृपा उखा उजळली. ज्ञानाची ओतपली पडली तेथ साम्याची रिद्धी उघडली तयाची ये दिठी. ते वेळी जयाकडे वास पाहे तेऊता मीची तया एकू आहे. अथवा निवांत जरी राहे तरी मीची तया. हे असो आणिक काही तया सर्वत्र मी वाचूनी नाही. जैसे सबाह्य जळडोही बुडालिया घटा तैसा तो मज भीतरी मी तया आतू बाहेरी. हे सांगी जेल बोलवरी तैसे नव्हे म्हणूनी असो हे इया परी. तो देखे ज्ञानाची वाखारी तेने संसरलेनी करी आपू विश्व. हे समस्तही श्री वासुदेव ऐसा प्रतिती रसाचा ओतला भावो. मनोनी भक्तान माझी रावो आणि ज्ञानिया तोची. जयाची ये प्रतितीची या वाखारा पवाडू होय चराचरा. तो महात्मा धनुर्धरा दुर्लभू आथी. एर बहुत जोडती किरीटी जयांची भजने भोगासाठी. जे आशा तिमिरे दृष्टी विषयांद झाले आणि फळाची या हावा हृदयी कामा झाला रिगावा. की तयाची घसणी दिवा ज्ञानाचा गेला. ऐसे उभयंता अंधारी पडले म्हणूनी पासीची माते चुकले. मग सर्व भावे अनुसरले देवतांतरा. आधीच प्रकृतीचे पायिक वरी भोगा लागी तवरंक. मग तेने लोलुपत्वे कौतुक कैसे निभजती. कवनीतिया नियम बुद्धी कैसिया हन उपचार समृद्धी. का अर्पण यथाविधी विहित करणे पैजोजिये देवतांतरी. बजावयाची चाड करी तयाची ते चाड पुरी पुरविता मी. देवो देवी मीची पाही हाही निश्चय त्यासी नाही. भावते ते ठाई वेगळाला धरी. मग तिया श्रद्धायुक्त तेथीचे आराधन जे उचित. ते सिद्धीवरी समस्त वर्तो लागे. ऐसे जेने जे भाविजे ते फळ तेने पाविजे. परी तेही सकळ निपजे मजची स्तव. परी ते भक्त माते नेनती जे कल्पने बाहेरी न रिघती. मनोनी कल्पित फळा पावती अंतवंत. किंबहुना ऐसे भजन ते संसाराचेची साधन. एर फळ भोगतो स्वप्न नाव भरी दिसे. हे असो परवते मग हो का आवडते. परियजी जो देवतांते तो देवत्वासीचिये.
एरतनु मनु प्राणी, जे अनुसरले माझे याची वाहनी, ते देहाच्या निर्वाणी मीची होती. परितैसे न करीती प्राणिये, वाया आपुल्या हिती वाणिये, जे पोहताती पाणिये तळहाती चेनी. नाना अमृताच्या सागरी बुडीजे, मग तोंडा का वज्र मिठी पाडिजे, आणि मनी तरी आठविजे थिल्लोर दुकांते. हे ऐसे कासया करावे, जे अमृतही रिगोनी मरावे, ते सुखे अमृत होऊनी का नसावे अमृता माझी. तैसा फळ हे तुमचा पांजरा, सांडुनिया धनुर्धरा, का प्रतिती पाखी चिदंबरा, गोसाविया नोहावे. जेथ उंचावलेनी पवाडे, सुखाचा पैसारा जोडे, आपुलेनी सुरवाडे उडो ए ऐसा. तया निरुपमा मापका सुवावे, मज अव्यक्ता व्यक्त का मानावे, सिद्ध असता का निमावे साधनवरी. परी हा बोल आघवा, जरी विचारितसे पांडवा, तरी विशेषे या जीवा न चोचवेगा. काजे योग माया पडळे, हे झाले आहाती आंधळे, म्हणून प्रकाशाचे निदेह बळे न देखती माते. एरवी मी नसे ऐसे, काय वस्तू जात असे, पाहे पा कवन जळरसे रहित आहे. पवन कवनाते न शिवेची, आकाश केन समायेची, हे असो एकमीची विश्वी आहे. येथे भूते जिये अतितली, तिये मीची होऊन ठेली, आणि वर्तत आहाती जे तुली तीही मीची. का भविष्यमाने जियेही, तिहे मज वेगळी नाही, हा बोलची एरवी काही होय गाजाय. दोराचिया सापासी, डोंबा बडिया नागव्हाळा ऐसी, संख्यान करवे कोण्हासी, तेवी भूतांसी मिथ्यत्वे. ऐसा मी पंडुसुता, अनुस्युत सदा असता, या संसार जो भूता तो आने बोले. तरी तेची आता थोडीसी, गोठी सांगिजेल परियेसी, जेत अहंकार तणुसी वालभ पडिले. तेथ इच्छा हे कुमारी झाली, मग ते कामाचिया तारुण्या आली, तेथ द्वेषेंची मांडिली वराडिक. तया दोघांस्तव जन्मला, ऐसा द्वंद्व मोह झाला, मग तो अजयाने वाढविला अहंकारे. तो धृतीस सदा प्रतिकूळू, नियमाही नागवेसळू, आशारसे दोंदिलू झाला सांता. असंतुष्टीचिया मदिरा, मत्त होऊनी धनुर्धरा, विषयांचे ओवरा विकृतीसी. तेने भावशुद्धीचिया वाटे, विखुरले विकल्पाचे कांटे, मग चिरिले अभांटे अप्रवृत्तीचे. तेने भूते भांबावली, म्हणून संसाराचिया आडवा माझी पडिली, मग महादुःखाच्या घेतली दांडेवरी. ऐसे विकल्पाचे वायाने, कांटे देखो निसनाने, जे मती भ्रमाचे पासावणे घेतीची ना. उजू एकनिष्ठेच्या पाऊली, रगडूनी विकल्पाचिया भाली, महापातकांची सांडली अटविजिही. मग पुण्याचे धावा घेतले, आणि माझी जवळीक पावले, किंबहुना ते चुकले वाटवधेया. एरवी तरी पार्था, जन्म मरणाची निमे कथा,
ऐसिया प्रयत्नांते आस्था विये जयाची, तया तो प्रयत्नूची एके वेळे, मग समग्र परब्रह्मे फळे, तया पिकलेल्या रसुगळे पूर्णतेचा, ते वेळी कृतकृत्यता जगभरे, तेथ अध्यात्माचे नवलपन पुरे, कर्माचे कामसरे विरमे मन, ऐसा अध्यात्म लाभतया, होय गा धनंजया, भांडवल जया उद्यमी मी, तया ते साम्याची वाढी, ऐक्याची सांधे कुळवाडी, तेथ भेदाची दुबळवाडी, नेनी जेतया, जिही साधी भूता माते, प्रतितीचे निहाते, धरुणी आधी दैवाते, शिवतले गा, जया नानिवेचिया वेगे, मी आधी यज्ञू दृष्टी रिगे, ते तनुचेनी वियोगे विरये नवती, एरवी आयुष्याचे सूत्र विघडता, भूतांची उमटे खडाडता, काय न मरतया ही चित्ता युगांत नोहे, परिणे नो कैसे पैगा, जे जडोनी गेले माझिया अंगा, ते प्रयाणीचिया लगबगा, न सांडितीच माते, एरवी तरी जाण, ऐसे जे निपुण, तेची अंतःकरण युक्त योगी, तव इये शब्द कुपिते तळी, नोडवेची अवधानाची अंजुळी, जे नावेक अर्जुन तये वेळी, मागाची होता, जेत तद ब्रह्मवाक्य फळे, जिये नानार्थ रसे रसाळे, बहकते आहाती परिमळे, भावाचेनी सहज कृपा मंदा निळे, श्रीकृष्ण द्रुमाची वचन फळे, अर्जुन श्रवणाची खोळे, अवचित पडिली, तिये प्रेमे यांची हो का वळली, की ब्रह्मरसाच्या सागरी चुबुकळिली, मग तैसीच का घोळिली परमानंदे, तेने भरवेपणे निर्मळे, अर्जुना उन्मेषाचे डोहाळे, घेता ती गळाळे विस्मयामृताचे, तिया सुख संपत्ती जोडलिया, मग स्वर्गा वाये वांकुलिया, हृदयाच्या जीवी गुतकुलिया, होत आहाती, ऐसे वरची लीची बरवा, सुख जावो लागले फावा, तव रसा स्वादाचिया हावा, लाहो केला, झडकरी अनुमानाचे निकरतळे, घेऊन तिये वाक्य फळे, प्रतिती मुखी एके वेळे घालू पाहे, तव विचाराचिया रसना न दाटती, वरी हेतूच्या दशनी न फुटती, ऐसे जाणोनी सुभद्रापती चुंबीची नाम, मग चमत्कारला म्हणे, इये जळींची मातारांगणे, कैसा झकबिलो असलगपणे अक्षराचेनी, इये पदे नव्हती फुडिया, गगनाचिया घडिया, येथे आमुची मती बुडलिया, थावन निघे, वाचूनी जाणावयाची के गोठी, ऐसे जीवी कल्पूनी किरीटी, तिया पुनरपी केली दृष्टी यादवेंद्रा, मग विनविले सुभटे, हा होजी एक वाटे, सातही पदे अनुष्ठिते नवले आहाती, एरवी अवधानाचे निवहिलेपणे, नाना प्रमेयांचे उगाणे, काय श्रवणाचे नि अंगवणे, बोलोला हाती, परितैसे हे नोहेची देवा, देखिला अक्षरांचा मेळावा, आणि विस्मयाचिया जीवा विस्मयो झाला, कानचेनी गवाक्षद्वारे, बोलाचे रश्मी अभ्यंतरे, पाहेना तव चमत्कारे अवधान ठकले.
देवीची अर्थाची चाडमज आहे, ते सांगताही वेळ नसाहे. म्हणून निरूपण लवला आहे की जो देवा ऐसा मागील पडताळा घेऊनी, पुढा अभिप्रावो दृष्टी सुनी. देवीची माझी शिरवुनी आरती आपुली, कैसी पुसती पाहे पा जाणीव. भिडेची तरी लंघोने दी शिव, एरवी श्रीकृष्ण हृदयासी खेम देवो सरला. अहो श्री गुरु ते जै पुसावे, तै येणे माने सावध होवावे. हे एकची जाण आघवे सव्यसाची, आता तयाचे ते प्रश्न करणे. वरी सर्वज्ञ श्रीहरीचे बोलणे, हे संजयो आवडलेपणे सांगेल कैसे. तिये अवधान द्यावे गोठी, बोलिजेल नीट मराठी. जैसी कानाचे आधी दिठी, उपेगा जाये बुद्धीची या जिभा. बोलाचा न चाखता गाभा, अक्षरांची या भांबा इंद्रिये जिती. पहा पा मालतीचे कळे, घ्राणासी कीर वाटले परिमळे. परिवरचिया बरवा काही डोळे, सुखिये नव्हती. तैसे देशियेचिया हवावा, इंद्रिये करती राणीवा. मग प्रमेयाचिया गावा, लेसा जाईजे. ऐसे नागरपणे, बोलनिमे ते बोलणे. ऐका ज्ञानदेव म्हणे निवृत्तीचा. हरि ओम तत्सत. इति श्री ज्ञानदेव विरचितायां भावार्थ दीपिकायां ज्ञानविज्ञानयोगो नाम सप्तमोऽध्यायः सम्पूर्णम्. श्रीकृष्णार्पणमस्तु.